मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक सुरू आहे। प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीच्या रणनीतिकारपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी किशोर यांच्यावर जबाबदारी दिली जाईल अशी सूत्रांची माहिती। छगन भुजबळ, बाबासाहेब पाटील झिरवाळ या बैठकीला उपस्थित आहे। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। पार्थ पवार या बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय। राष्ट्रवादीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रणनीतिकार या मुद्द्यावरून चर्चा सुरू होती आणि त्याच संदर्भातली नियुक्ती आजच्या या बैठकीतून होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। रणनीती ठरवण्यासाठी किशोर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सध्या रंगलेली आहे। तर सर्व वरिष्ठ नेते राष्ट्रवादीचे या बैठकीत सहभागी आहे, त्यामुळे काय महत्त्वाचे निर्णय या बैठकीत होतात त्याकडे लक्ष आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। माझे सहकारी मनोज भोयर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। मनोज सर, अत्यंत महत्त्वाची अशी ही राष्ट्रवादीची बैठक, गेल्या अनेक दिवसांपासून रणनीतिकार ही जबाबदारी किशोर यांच्यावर पडेल अशी चर्चा सुरू होती। त्या संदर्भात काही निर्णय या बैठकीत होईल का? बिहारमधली पोटनिवडणूक जिंकल्यानंतर रणनीतिकार प्रशांत किशोर ज्यांचा जनस्वराज पार्टी हा पक्ष त्यांचा पक्ष सुद्धा आहे, ते थेट दुसऱ्या दिवशी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना भेटायला आले होते आणि आजच्या बैठकीमध्ये त्यांचा निर्णय पक्षाचे रणनीतिकार म्हणून झालेला आहे। पण त्यात सुनेत्रा पवार या उपस्थित नव्हत्या। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ हे पक्षाचे कोर कमिटी मधले नेते हे उपस्थित होते आणि सुनेत्रा पवार या पुण्यात उपस्थित असताना वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये पक्षाच्या आणि सरकारी सुद्धा, तर त्यावेळेला पार्थ पवार ही जबाबदारी पूर्ण पाडत होती। याचा अर्थ स्पष्ट होतो की अधिकृत घोषणा ही बाकी आहे, पण ही सूत्रांची माहिती आहे की प्रशांत किशोर यांच्या नावावर पक्षाच्या कोर कमिटीमध्ये शिक्कामोर्तब झालाय। पक्षाची दिशा कशी असेल, पक्षाची धोरणं कशी असतील, पक्षाला नेमकं तरुणांमध्ये पॉप्युलर व्हायला, लोकप्रिय व्हायला जेएनजीमध्ये काय करायला पाहिजे, कारण भाजपनं सुद्धा जेएनजीकडे आता लक्ष दिलं जंतर मंतर आंदोलनानंतर आणि सगळेच पक्ष तरुणांकडे लक्ष देत आहेत। आज राहुल गांधी यांचा छात्रवृत्ती हाही कार्यक्रम पुण्यात आयोजित केलाय। असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा पुढे कसं जावं या संदर्भात सुद्धा ते मार्गदर्शन करतील, हा एक मुद्दा। पण प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीला मुळात विरोध सुद्धा पक्षातील काही नेत्यांचा होता। तो विरोध डावलून आणि भाजपचा शेवटी विरोध प्रशांत किशोर याला असण्याची दाट शक्यता आहे। ती सुद्धा म्हणजे ती नाराजी सुद्धा बाजूला ठेवून त्याचा वेगळा विचार ते करतील। पण आता प्रशांत किशोर यांच्या नावावर मात्र पक्षानं शिक्कामोर्तब केला। त्याला पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे आग्रही आहे आणि तुम्हाला हेही आपल्याला आठवत असेल की त्यांनी आले जी बैठक पहिले झाली होती त्या सुनील तटकरे म्हणजे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा याचा अर्थ सुनील तटकरे यांना बदलावं असं त्यांचं आग्रही म्हणणं होतं। तेच सुनील तटकरे आजच्या बैठकीमध्ये उपस्थित होते। ही एक त्यातले विशेष बाब म्हणावी लागेल। अगदी मनोज सर, तुम्ही जसा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे रणनीतिकार या पदी प्रशांत किशोर यांच्या निवडीबाबत पक्षांतर्गतही काही नाराजी होती। काही दिवसांपूर्वीच सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेतही रणनीतिकार पक्षाला हवाय का, याची गरज आहे का, किंवा आपण सक्षम आहोत अशाच प्रकारे एक वक्तव्य केलं होतं। त्यामुळे वरिष्ठांकडूनच कुठेतरी प्रशांत किशोर यांच्या निवडीला विरोध आहे का, आणि तसं असेल आणि त्यानंतरही ही निवड झाली असेल तर राष्ट्रवादीच्या अंतर्गत सगळं काही आलबेल राहील का? आता मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची कमान हातात घेतली, पण त्यात पार्थ पवार यांचं सातत्यानं जो काही हस्तक्षेप आपल्याला दिसतोय किंवा ते काही अधिकार गाजवत आहेत तेही स्पष्टपणे दिसत आहेत। त्यामुळे नैसर्गिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे। ते स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत, पार्थ पवार मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत। म्हणजे एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्या नंतर एक पोकळी आपल्याला दिसते, दुसरी अस्वस्थता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि ती अस्वस्थता चव्हाट्यावर येताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। बिटवीन द लाईन्स आपल्याला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यातनं आपल्याला हे वाचता सुद्धा येतं। पूर्ण स्पष्टपणे बोलत नसले तरी आपल्याला मधला एक अर्थ काढता येतो की त्यांना नेमकं म्हणायचं काय। आणि मुळात सच्चिदानंद सिंह जे पक्षाचेच नेते आहेत त्यांनी निवडीवरतीच आक्षेप घेतला की प्रक्रिया राबवली गेली नाही सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी, ती राबवावी म्हणून निवडणूक आयोगाला पत्र, परत परवा एक रिमाइंडर पत्र सुद्धा त्यांनी पाठवलं। इकडे सुनेत्रा पवार यांना सुद्धा नोटीस पाठवली होती। सो या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांची ही निवड ज्याची अधिकृत घोषणा झाली नाही, सूत्रांकडून माहिती मिळाली, ती
अत्यंत महत्वाची मानली जाते. भले या निर्णयावरती नाराजी अनेक लोकांची असू शकते आणि ते अस्वस्थ सुद्धा होऊ शकतात. अगदी मनोज सर, त्यामुळे आता शिक्कामोर्तब कधी होतं आणि त्यानंतर पक्षांतर्गत काय हालचाली होतात त्याकडे